तसं पाहिलं तर कला प्रकार खूप आहेत. संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य. पण काही समीक्षकांनी काही कला विभागांना म्हणूया किंवा कलांना अभिजात किंवा विशुद्ध कला असं एक स्थान दिलं. ते वरचं स्थान म्हणजे संगीत किंवा शिल्पकलेला. आणि साहित्य हे अभिजात आणि विशुद्ध नाही असं म्हणण्याचा एक प्रघात होता. काही ज्येष्ठ अमेरिकन आणि युरोपियन समीक्षकांनी याला आक्षेप घेतला आहे. आणि साहित्य म्हणजे नाटक केवळ नव्हे, म्हणजे रंगमंचावर सादर केलं जातं, पण कादंबरी, कथा, कविता ही पण अभिजात विशुद्ध कला आहे असं म्हटलं घेतलं पाहिजे असा त्या समीक्षकांचा आग्रह आहे. अशा क्षेत्रामध्ये वावरणारी माणसं ज्यावेळेला पत्रकारिता करतात त्यावेळी ती अधिकच वेगळ्या प्रांतात शिरतात. पत्रकारिता हे तर अगदीच वृक्ष मानलं जाईल, त्याला कोणीच कला म्हणणार नाही. पण पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही फील्ड्समध्ये म्हणूया, दोन्ही क्षेत्रात तितक्याच क्षमतेने आणि सामर्थ्याने वावरणारी भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जी अगदी कमी माणसं आहेत त्याच्यात एक आहेत अरुण साधू. त्यांना मलाच प्रश्न पडला की त्यांना साहित्यिक म्हणायचं का पत्रकार म्हणायचं, कारण दोन्ही क्षेत्रात त्यांची कर्तबगारी अफाट आहे. 40-50 कादंबऱ्या, शेकडो कथा, नाटकं जरी खूप जरी लिहिली नसली तरी गाजलेलं नाटक एक, आणि बाकी ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये इतक्या सहजतेने ते वावर कसा करू शकतात हा मला पडलेला कायमचा प्रश्न असला तरी मला मुख्य प्रश्न आहे की ते साहित्यमुळे क्षेत्र निवडलंच का पत्रकार असताना. भारतात असे कोण नाही आहेत फार. एक कादंबरी लिहिणारे वर्षानुवर्ष एक कादंबरी लिहित असतात, आणि तुम्ही तर 50-60 कादंबऱ्या लिहिल्या. हे जोडलं कसं तुम्ही पत्रकारितेचं वृक्ष विश्व आणि साहित्याचं अभिजात विश्व? एक जरा संख्येची दुरुस्ती करतो. 50-60 वगैरे नाही, 20-22 असतील. आणि पत्रकारिता हे क्षेत्र काही मी निवडलेलं नाही. माझी सुरुवातीची महत्त्वाकांक्षा अशी नव्हे, परंतु जिद्द किंवा प्रेरणा लिहिण्यासंबंधी होती. लिहिणं म्हणजे जे काय दिसतं आहे ते आपण नोंद करावं, ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे कविता लिहावी, कथा लिहावी, ही प्रेरणा होती. त्यातून कदाचित नंतर मी पत्रकारितेमध्ये शिरलो. पण मुख्य प्रेरणा ही लिहिण्याची होती. आता ती कशासाठी हा तुम्ही प्रश्न विचारलेला नाही, पण जी जिज्ञासा असते लहानपणापासूनची की असं का झालं, तसं का झालं, आणि ते आपल्याला समजल्यानंतर त्याचा पडताळा बघावा असं वाटतं की मला जे समजलेलं आहे ते खरोखरच बरोबर आहे का, इतरांना ते तसंच वाटतं का, ह्या प्रेरणेतून कदाचित ही असेल. मी अत्यंत मूलभूत पातळीवर उतरून सांगतो आहे लिहिण्याच्या प्रेरणेबद्दल की जिज्ञासा, मुख्य जिज्ञासा समजून घेण्याची. पण तुम्ही चित्रही चांगली काढता. चांगली असं म्हणता येणार नाही, काढायचं. पण मग तिकडेच जायचं ना. नाही, असं आपण जेव्हा रडत खडत चालायला लागतो तेव्हा आपली एक चाल तयार होते. तसं असं लक्षात आलं की सायन्स हा काही आपला विषय नाही, आवडतो विषय नाही. कविता हा आपला काही विषय नाही, आवडतं आहे पण विषय नाही. चित्रकला देखील आवडतं आहे पण आपल्याला तेवढा हात नाही. इथे आपल्याला चाल जमते आहे लेखनामध्ये असं कदाचित वाटलं असेल, म्हणून तिकडे. पण विज्ञान हा विषय नाही असं म्हणायचं, पण तुमचा विज्ञान विषयकच कादंबऱ्या आहेत लिहिल्या तुम्ही. विस्फोट असेल, विप्लव असेल, त्यामुळे विज्ञान आणि त्याच्यातल्या कोणत्याही विज्ञान साहित्यिकाने किंवा वैज्ञानिकांनी त्यातल्या विज्ञान सूत्रांविषयी आक्षेप घेतलेला नाही आहे. आणि ते सोपं नाही आहे. विज्ञान साहित्यामध्ये वैज्ञानिकता टिकवणं हे सामान्य आव्हान नाही आहे. मी त्याला विज्ञान साहित्य किंवा विज्ञान कादंबऱ्या असं म्हणणार नाही, कारण त्याचा जो लक्ष्य आहे त्याचं ते विज्ञान समजावून सांगणं किंवा एखादा विज्ञानाचं घटक घेऊन त्या अनुषंगाने कथा लिहिणं असं नसून एखादा सामाजिक विषय घेऊन, मूलभूत वेगळा विषय घेऊन तो विज्ञानाच्या अंगाने त्याला हे करणं, विवरण करणं त्याचं. अशा या 2 कादंबऱ्याचं उदाहरण दिलंच, स्फोट किंवा विप्लवा किंवा आणखीन काही कथा, त्याच्यामधला विषय वेगळा होता. उदाहरणार्थ स्फोटमध्ये लोकसंख्येचा स्फोट हा विषय होता, मग त्याच्यामध्ये विज्ञान आलं. किंवा विप्लवामध्ये एक मानवी विकृती, मानवी समाजातली, मानवी सिव्हिलायझेशनमधली विकृती, हिंसेची विकृती, ती विज्ञानाच्या अंगाने जरा अधिक परिणामकारकपणे आली किंवा येऊ शकेल असं वाटल्यामुळे इन्स्टिंक्टिव्हली ते येतं. नाही, पण त्याच्यामधले जी सूत्र आहेत, विप्लवामध्ये तर सूत्र आहेत, आणि ती ज्याला ॲस्ट्रॉफिजिक्स म्हणतात त्या क्षेत्रातली आहेत. आणि ती माझ्या माहितीमध्ये असे अनेक कादंबरीकार आहेत की जे विज्ञानाला हात घालतात आणि त्यात चुका करतात. आणि तशा तुमच्या चुका झालेल्या नाहीत. म्हणजे तुमचा विज्ञानाचा जो गाभा आहे किंवा तुमचा जो रस आहे की तुम्ही ज्याला नुसतं जिज्ञासा म्हटलं त्याच्या पलीकडे तुमचा विज्ञानातला रस आहे, हे तर नक्कीच. नाही तर कोणी असं पडणार नाही पडणार. विज्ञानातला रस आहे गोष्ट खरी आहे. विशेषतः तुम्ही वैज्ञानिक नाही आहात, विशेषतः ॲस्ट्रॉनॉमीमधला वगैरे रस आहे ही गोष्ट खरी आहे. आणि त्यामुळे थोडंसं विज्ञानाचं शिक्षणही झालेलं आहे BSc झालेल्यामुळे. पण त्यामुळे असं नव्हे, पण कुठलाही कादंबरी, कथा किंवा रिपोर्ट लिहिताना जास्त
कमीत कमी चुका झाल्या पाहिजे आणि आपण तथ्याला सोडून कुठे जाता कामा नये. अगदी कादंबरी लेखनामध्ये देखील तथ्य जे अंतिम तथ्य आहे त्याला सोडून जाता कामा नये अशी एक प्रेरणा असते किंवा अशी एक जिद्द असते किंवा अशी मनोवृत्ती असते. त्यामुळे कदाचित असेल. पण तुम्ही सूत्रांबद्दल जे सांगितलं तू विशेषतः विप्लवामधलं त्यातली काही सूत्रं तुम्ही स्वतःच काढलेली आहे. हो, पण त्याच्याबद्दल सुद्धा कोणी आक्षेप घेतला नाही म्हणून म्हटलं. नाही, आक्षेप घेतला नाही ही गोष्ट खरी आहे. आणि मुख्य मुद्दा त्यातला असा आहे की एका बाजूला तुम्ही पत्रकारितेचं दैनंदिन जीवन सांभाळत होतात आणि ते करताना हे केलेलं आहे. म्हणजे त्यातला मुख्य भाग तो आहे. तर पत्रकारितेत काही सूत्र आहेत का याची सगळ्याची, म्हणजे विज्ञानाची नव्हे, कादंबरी लेखनाची? कारण पत्रकारिता सुद्धा काही समीक्षकांच्या म्हणण्याप्रमाणे एक मायाविश्वच आहे, एक माया जालही आहे आणि मायाविश्वही आहे. पत्रकारांच्या माध्यमातून जे दिसतं लोकांना वर्तमानपत्रातनं त्यात वास्तव कमी आणि अवास्तव जास्त अशीच टीका पत्रकारांवर आहे. हे खरं आहे. आणि साहित्य हे तर उघडच कल्पना विश्व आहे. ही गोष्ट खरी आहे. पण माझ्या त्यामध्ये दोन हे गोष्टी आहेत त्यामध्ये. एक गमतीची गोष्ट म्हणजे अशी की मला पत्रकारांमध्ये लोक असं म्हणतात की हा काय साहित्यिक आहे, म्हणजे काल्पनिक काहीतरी लिहितो वर्तमानपत्रांमध्ये, किंवा ह्या साहित्यातले लोक म्हणतात हा काय पत्रकार आहे, रिपोर्टाज करतो, साहित्य लिहित नाही. ही एक गमतीची गोष्ट झाली. पण माझं मत असं आहे आणि वाचून झालेलं आणि जे आपण बघतो त्याच्यावरून की खऱ्या अर्थाने साहित्य आणि अंतिम पत्रकारिता म्हणजे शोधात्मक पत्रकारिता याच्यामधला फरक, ज्याला न्यू जर्नलिझम म्हणतात, त्याला हा फरक हा अतिशय कमी फरक आहे. जी डिव्हायडिंग लाईन आहे, रेषा, ती फार धूसर रेषा आहे. असं आहे की साहित्यामध्ये मी जे समजतो त्यामध्ये, कादंबरीमध्ये किंवा कवितेमध्ये किंवा नाटकांमध्ये, आपण हे जग कसं आहे, काल कसं होतं, कुठल्या शक्तींमधून समाजाच्या कुठल्या कुठल्या प्रवाहांमधून आजचं जग तयार झालेलं आहे, त्याच्यात चुका काय आहेत आजच्या जगामध्ये, काय वाईट घडत आहे, काय चांगलं घडत आहे, आणि आजच्या घटनांमधून उद्याचं जग कसं होणार आहे, तर कसं व्हायला नको, कसं होतं आहे, जे होतं आहे ते चांगलं आहे की नाही, हे मला वाटतं सगळं साहित्यामध्ये दिसतं. अगदी मानवी स्वभावापासून, समाजाच्या एकमेकाच्या इंटरॅक्शनपासून, तर व्यक्तींच्या एकमेकांच्या नात्यांपासून, तो विश्व जे सृष्टीचा व्यवहार जो पुढे चालू आहे, पुढे चालणार आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न ह्या साहित्यामध्ये असतो असं मला वाटतं. पत्रकारितेमध्ये नाही, ते ठीक आहे, म्हणजे तात्विक किंवा वैश्विक पातळीवरती बरोबर आहे. पण ज्या परिसरामध्ये तुमचं लहानपण गेलं विदर्भामध्ये, त्या परिसरामध्ये असं जिज्ञासेला उत्तेजन द्यावं असं वातावरण होतं असं काही मला वाटत नाही. आणि मगाशी तुम्ही एक छान शब्द वापरला, अंतिम सत्य वापरायच्या ऐवजी अंतिम तथ्य हा शब्द वापरला. तर तिथला परिसर वेगळा आणि तुम्ही तर त्यातनं वैश्विकता शोधायचा प्रयत्न केला. नाही, वेगळा परिसर असला तरी जिज्ञासेला वाव नव्हता असं मी म्हणणार नाही. कारण मी तसा वाढलो आहे छोट्या गावामध्ये, खेड्यामध्ये वगैरे, आणि मला आठवतं त्याप्रमाणे ज्या तऱ्हेची जिज्ञासा या शहरी मुलांना असते त्याच तऱ्हेची जिज्ञासा या खेड्यातल्या मुलांना देखील असते. पुरी करण्याची शक्यता पुरी करण्याची शक्यता कमी असते, पण आजूबाजूचं वातावरण असतं, कधी होते कधी होत नाही. म्हणजे उदाहरण एक सांगतो की सूर्यग्रहण जेव्हा एकदा झालं, मी तेव्हा फार लहान होतो, तर आमच्या वडिलांनी सूर्यग्रहण कसं होतं हे मला समजावून सांगितलं. आणि ते कसं, कंदील होते तेव्हा, कंदील चेंडून 2 ठोकळे याच्या साह्याने मला असं खाली पडून तो कंदील कसा झाकला जातो चेंडूने आणि सूर्यग्रहण कसं होतं ते समजावून सांगितलं. तर जिज्ञासा जर पुरी करायची असेल तर प्रत्येक ठिकाणी पुरी होते. मुद्दा असा पत्रकारितेचा की पत्रकारितेमध्ये देखील, विशेषतः शोधपत्रकारितेमध्ये किंवा न्यू जर्नलिझम, नवी पत्रकारिता, त्याच्यामध्ये देखील कालचा समाज, आजचा समाज, आजच्या समाजात काय चालू आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे आणि याच्यातून उद्याचा समाज कसा होणार आहे याचं देखील दिग्दर्शन तुम्हाला झालं पाहिजे. तर ह्या दोन्ही गोष्टी साहित्यामध्ये आणि पत्रकारितेमध्ये सारख्या असतात. फक्त पत्रकारिता हे फॅक्ट्स, म्हणजे आजूबाजूला जे काय आहे ते तथ्य तुम्ही तपासून सांगायला पाहिजे. एकही तथ्य तुम्ही मनातलं घालता कामा नये, एकही फिक्शन. आणि साहित्यामध्ये तुम्ही स्वतःचं सगळं जग निर्माण करता, सगळी तथ्य तुम्ही स्वतःची निर्माण करता. तथ्य म्हणण्यापेक्षा तुम्ही जगाचा परिसर, विश्वाचा परिसर हा साहित्यामध्ये हा लेखक स्वतः निर्माण करतो आणि त्याला धरून तो चालत असतो. म्हणून मला हे त्याच्यामध्ये फारसा असा फरक वाटत नाही. पण आत्ताच्या पत्रकारितेवरती आक्षेपच हे आहेत की संपूर्णपणे तथ्याला आणि वास्तवाला ती पत्रकारिता नव्हे, कारण पत्रकारितेमध्ये तथ्य आणि वास्तव हेच गृहीत तत्व असतं जे साहित्यामध्ये तुम्हाला लिबर्टी घेता येते. पण आता आपण दोघेही पत्रकार आहोत आणि असंख्य वाचकांचा हा आक्षेप आहे, तर हा आक्षेप मग कशामुळे तयार झाला आहे? मला वाटतं पत्रकारितेमधली जी शिस्त आहे आणि जे विज्ञान आहे पत्रकारितेचं, ते आपल्याकडे थोडंसं ज्या प्रमाणामध्ये आपला देश विकसित झाला आहे त्याच प्रमाणामध्ये ते देखील विकसित झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात म्हणजे थोडंसं अविकसित अजूनही राहिलेलं आहे. विशेषतः इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, शोध पत्रकारिता किंवा तथ्य तपासून बघणं, पुन्हा पुन्हा तपासून बघणं आणि कुठलीही गोष्ट कोणावर अन्याय होईल अशा तऱ्हेने
जाता कामा नये, अतथ्य जाता कामा नये. ही जी शिस्त असते ती शिस्त अजून आपल्याकडे पुरेशी बांधलेली नाही पण असं मग मला त्याचं काय कारण आहे? कारण आता जवळजवळ बहुतेक असे कोर्सेस आहेत किंवा बहुतेक असे व्यवसाय आहेत की जे लोक प्रशिक्षणासाठी जातात. अगदी आय एस अधिकारी सुद्धा मिसोरीला किंवा डेहराडूनला प्रशिक्षणासाठी जातात, पोलीस जातात, वकील काहीतरी कोणत्या तरी सेमिनार्समध्ये जातात. पण पत्रकार हा एकदा पत्रकार झाला वयाच्या काय 18-20व्या वर्षी की काय तो 60-70 याच्यावर संबंध जगावरती कायम भाष्य करणारा अंतिम तत्वज्ञ विचारवंत आणि भाष्यकार असतो. त्याला कधी प्रशिक्षणाला कुठे पाठवलं जात नाही, कधी दिसत नाही कोणी प्रशिक्षणाला गेल्यासारखं. तर ते बदलावं वातावरण म्हणून तुम्ही रानडे इन्स्टिट्यूटची जबाबदारी घेतली का पत्रकारितेत शिस्त, ज्याची तुम्ही आता आवर्जून? हे कदाचित हिंडसाईट मी नेहमी म्हणत असेल, पण तिकडे जाताना मला जेव्हा बोलावलं पुण्याच्या विद्यापीठाने पत्रकारितेच्या याच्यासाठी कोर्ससाठी, तेव्हा विचार असा होता की एक आपण आत्तापर्यंत पत्रकारितेमध्ये एवढं काम केलेलं आहे आणि त्याचे जे मूलभूत सिद्धांत असतात पत्रकारितेचे ते तुम्हाला पत्रकारिता करत असताना फारसं त्याकडे लक्ष जात नाही. तिकडे जर आपण वळलो तर एकतर ते सिद्धांत आपल्याला समजावून घेता येतील आणि जी नवीन पिढी आहे पत्रकारांची त्यांना देखील आपल्या अनुभवाचा काहीतरी उपयोग होऊ शकेल. आणि त्याच्यातलं जे एथिक्स आहे, मूलतत्व असतात पत्रकारितेची की जी आत्ता मघाच आपण सांगितल्याप्रमाणे आपण जवळजवळ वाऱ्यावर उडवल्याप्रमाणे भारतामध्ये चालू असतात, ते शक्यतोवर आपल्या जवळ जे विद्यार्थी येतील त्यांच्या मनावर जास्तीत जास्त बिंबवावं अशा याने मी गेलेलो आहे. पण एक गोष्ट खरी आहे की अजूनही आपल्याकडे पत्रकारांमध्ये शिक्षण घेणं, पत्रकारितेचं शिक्षण घेणं किंवा नव्याने काहीतरी रिफ्रेशर कोर्स घेणं, आपले मूलभूत सिद्धांत तपासून बघणं, पत्रकारितेविषयीची आपला दृष्टिकोन तपासून घेणं, ही वृत्ती जरा कमी आहे. ही गोष्ट खरी आहे. युरोप अमेरिकेमध्ये, मुख्यतः अमेरिकेमध्ये जवळजवळ 80-90 वर्ष जर्नलिझमचे कोर्सेस चालू आहेत. भारतामध्ये ते आत्ता सुरू झालेत. तू जो काही झालास पत्रकार, तो कोणत्याही कोर्समधनं पत्रकार झालेला नाहीस, तू प्रत्यक्ष पत्रकारितेत आलास आणि त्या पत्रकारितेची भान आणि सगळं जाण ठेवून तू पत्रकार राहिलास आणि आता मात्र तू पत्रकारिता लोकांना शिकवतोस सुद्धा. तर हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन म्हणूया, म्हणजे तुझ्या पत्रकारितेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात सुद्धा कदाचित असेल, त्याच्याकडे आपण 1 मिनिटाच्या ब्रेकनंतर परत येऊया. मला वाटतं टॉम वुल्फनी म्हटलं आहे की न्यू जर्नलिझम आणि नॉव्हेल म्हणजे नवपत्रकारिता आणि कादंबरी यांचं खूप जवळचं नातं आहे. हे नवपत्रकारिता आणि कादंबरी याच्यातलं वास्तव आणि कल्पनाविश्व जोडणारं जे नातं आहे, हे नातं सुद्धा समजलं पाहिजे विद्यार्थ्यांना, पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना. म्हणून तू विशेष प्रयत्न केले आहेस त्यांच्या वाचनवृद्धीचे. आणि मला तर वाटतं दुसरा कोणताही जर्नलिझमचा कोर्स जवळजवळ देशात असा नाही आहे की ज्याचं सिलेबस तू तयार केलेल्या सिलेबससारखं आहे. तर ते जर्नलिझमचंच खरं सिलेबस वाटत नाही काय काय वेळेला. तर हा काही एक दृष्टिकोन घेऊन तू ते बनवलंस का सिलेबस? म्हणजे दृष्टिकोन म्हणजे असा की तूही पत्रकारितेत वावरला आहे, मीही वावरलेला आहे. तुम्हाला एखाद्या सकाळी कुठल्या तरी झोपडपट्टीमध्ये आग लागली असं ती कव्हर करावी लागते किंवा त्याच्यावर अग्रलेख लिहावा लागतो. दुसऱ्या दिवशी प्राईम मिनिस्टरचं भाषण असतं किंवा मुलाखत असते किंवा तिसऱ्या दिवशी एखादा कवीचा मृत्यू असतो. जगातली कुठली गोष्ट अशी नाही की जी पत्रकारितेला वावडी आहे. त्यामुळे खरं म्हणजे एका अमेरिकन प्रोफेसरने म्हटलं आहे जर्नलिझमचा की मला अशी इच्छा आहे की पत्रकारितेच्या कोर्समध्ये जगातले सगळे विषय घातले पाहिजे, विज्ञानापासून ॲस्ट्रॉनॉमीपासून तो स्टॅटिस्टिक्सपासून तो राज्यशास्त्रापर्यंत. आणि हे आवश्यक असतं. पत्रकारांना सगळ्या विषयांमधलं ज्ञान मिळवायचं कसं आणि त्याचा उपयोग कसा करायचा आपल्या रिपोर्टिंगमध्ये, लिहिण्यामध्ये, विश्लेषणामध्ये, हे भान ठेवणं आवश्यक असतं. त्या दृष्टीने मी काही प्रयत्न केले की आपली दृष्टी वाढवायची कशी, रुंदावायची कशी. पत्रकारांनी जर हे लक्षात ठेवलं की आपण काही सगळ्या विषयांचे मास्टर होऊ शकत नाही, परंतु जो जो विषय आपल्या समोर येईल त्या विषयाचं नीट समज करून घेऊन त्या विषयावर लिहावं किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने लिहावं, हे जर त्यांना भान राहिलं तर ते अधिक चांगल्या तऱ्हेने पत्रकार होऊ शकतात. म्हणून मी त्या कोर्समध्ये काही इनोव्हेशन्स केलेले आहेत. पण आता हा भाग झाला त्या इनोव्हेशन्सचा पत्रकारितेतल्या. प्रत्यक्षात तुझी पत्रकारिता वेगळ्याच अंगाने सुरू झाली, किंवा लेखन आणि ड्रॅगन जागा झाला किंवा व्हिएटनामची क्रांती किंवा क्युबा, चे फिडेल आणि क्रांती, ही जी पुस्तकं आहेत ही की तू क्युबाला गेला नाहीस, व्हिएटनामला गेला नाहीस, चीनला गेला नाहीस आणि तरीसुद्धा तू पुस्तकं लिहिलीस. त्याच्या उलट शिवसेनेबद्दलचं जे लेखन पूर्वी माणूसमध्ये प्रसिद्ध झालं ते तुझा आजूबाजूचा परिसर होता. पण ही 3 पुस्तकं तुझी जी आहेत, 2 पुस्तकं विशेषतः, ही प्रचंड गाजली. असंख्य मुलं माझ्या माहितीत आजही आहेत की जी त्यांची स्टडी सर्कल्स म्हणूया, बौद्धिक मंडळ त्या 2 पुस्तकांच्या आधारे ठरवतात, ज्यावेळी जगातलं खरं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे. ती काही पत्रकारिता नव्हती आणि ते कादंबरी लेखन पण नव्हतं किंवा कल्पनाविश्वाचंही लेखन नव्हतं. त्याला
प्रेरणा कशामुळे मिळाली त्या टाईपच्या लेखनाला, त्या प्रकारच्या लेखनाला? चीनची क्रांती किंवा क्युबातली क्रांती? नाही, त्यावेळेचा काळ म्हणजे साधारणतः 62-64 ते 75पर्यंतचा काळ हा अत्यंत अस्वस्थ काळ होता सगळ्या जगातला. अस्वस्थ अनेक तऱ्हांनी, अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी, जगभर वेगवेगळ्या क्रांत्या, त्यातून नवीन जग घडवायचं आहे ही जिद्द, आकांक्षा, आणि त्यामध्ये नवीन निर्माण होणारे क्रांतिकारक की जे तुम्हाला नव्या जगाचा मार्ग दाखवू शकतात, याचं लोकांना असलेलं आकर्षण, तरुणांना असलेलं आकर्षण, त्याच्यासाठी असलेले मार्ग, क्रांतिकारक मार्ग, याचं असलेलं आकर्षण, त्याचाच मी एक भाग होतो, त्या माहोलाचाच मी एक भाग होतो, म्हणून मी ते लिहिलं. पण ते क्रांतिकारक जे आहे प्रकरण ते राजकारणाचा भाग होता. बरोबर आहे. आणि राजकारणाबद्दल नफरत हे तर आपल्या विशेषतः मराठी मध्यमवर्गाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि त्या राजकारणाबद्दल तुला कधीच नफरत वाटलेली नाही. म्हणजे ते क्रांतीचंच राजकारण असलं पाहिजे असं नाही. दैनंदिन राजकारण सुद्धा, म्हणजे व्यावहारिक राजकारण सुद्धा, सत्तेचं राजकारण म्हणून जे हिणवण्याची पद्धत आहे, तसं तुझ्या कोणत्याही लेखनात सत्तेच्या राजकारणाबद्दल हिणवणूक अशी नाही आहे. त्याचं कारण काय? म्हणजे मध्यमवर्गीय प्रथा जी आहे त्याच्याबरोबर विरुद्ध अशी भूमिका आहे. नाही, हीच गोष्ट कदाचित तुला लक्षात आली असेल की माझ्या कादंबऱ्यांमध्ये देखील आहे. अनेक लोक असं म्हणतात, कदाचित चित्रपट बघून म्हणत असतील की राजकारण्यांची टिंगलटवाळी वगैरे असेल, पण माझ्या कादंबऱ्यांमध्ये तशी नाही आहे. कारण मला राजकारणी लोकांविषयी अत्यंत आदर आहे. किंबहुना सत्तेचं राजकारण करणं ही देखील अत्यंत आवश्यक गोष्ट असते. कोणीतरी सत्तेचं राजकारण केल्याशिवाय हा समाज चालू शकत नाही. तर राजकारण ही समाजाला अत्यंत आवश्यक गोष्ट आहे, समाजाचं नियमन करण्यासाठी, समाजाला नियमात ठेवण्यासाठी आणि व्यवस्थित रीतीने समाजाचा व्यवहार पुढे चालवण्यासाठी राजकारण आणि सत्तेचं राजकारण करणं आवश्यक आहे. आणि माझ्या मनात कधीही ही टवाळी किंवा कुचाळकी नव्हती. आपल्याकडे याचं कारण याचं कारण एक वर्ग सत्तेपासून कायम दूर राहिलेला आहे, जाणून बुजून दूर राहिला आहे किंवा त्याला सत्ता मिळत नाही म्हणून दूर राहिलेला आहे. आणि त्यामुळे राजकारणाविषयीची ही तुच्छता त्यांच्या मनात भिनलेली आहे. वास्तविक पाहता राजकारणी माणसं किंवा राजकारणात पडणारे लोक हे अनेक सॅक्रिफायसेस करून, अनेक गोष्टी बाजूला ठेवून आपलं सगळं जीवन त्याला देत असतात. सत्तेचं राजकारण जरी असलं तरी त्यांना 24 तास त्याच्यामध्ये स्वतःला बुडवून घ्यावं लागतं, सगळ्या गोष्टी विसराव्या लागतात, कष्ट करावे लागतात. हे लोक विसरतात. एक काळ असा होता की आपले सगळे राजकारणी हे मध्यमवर्गातले आले होते. अगदी एस.एम. जोशी, नागा गोरे, मधु लिमये, कॉम्रेड डांगे, कोणत्याही पक्षाचे घेतलेस तरी तुला ते सुरुवातीच्या काळात सवर्ण मध्यमवर्गीय आणि नंतर इतर वर्गातले सुद्धा आणि वर्णातले सुद्धा. आणि ह्याच मध्यमवर्गात आत्ता राजकारणाबद्दल नफरत आहे. आता कोणी राजकारणाकडे जायचं नाही. लोकांना सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं आहे, लोकांना बँकर व्हायचं आहे, लोकांना इन्शुरन्समध्ये जायचं आहे, राजकारणी कोणाला व्हायचं नाही. इतकी राजकारणाबद्दल नफरत जर समाजामध्ये असेल आणि तू म्हणतोय सत्तेचं राजकारण हे तर आवश्यक राजकारण आहे समाजाच्या आणि लोकशाहीच्या हितासाठी, आणि मध्यमवर्गामध्ये इतकी नफरत असेल तर मग ते जोडणार कसं? नाही, हे अधिकाधिक ऱ्हास होऊ शकतो. नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. किंबहुना आजचा जो आपला सामाजिक ऱ्हास आपण जे म्हणतो, सर्व तऱ्हेने सर्व दिशांनी ऱ्हास चालू आहे असं सगळे लोक म्हणतात. आपलं तसंच मत आहे असं नव्हे, पण अनेकांना असं वाटतं. ही गोष्ट खरी आहे, आपल्याला दिसतं आहे आजूबाजूला ऱ्हास होताना. याचं कारण जो मध्यमवर्ग आर्टिक्युलेट म्हणजे बोलणारा, मतं तयार करणारा, मतं व्यक्त करणारा, बुद्धिमान असा मध्यमवर्ग, तो जर राजकारणात भाग घेत नसेल, तो जर राजकारणाची टिंगलटवाळी करत असेल, तो जर राजकारणाला तुच्छ मानत असेल. तुझे सहप्रवासीच सगळे त्याच्यात आहेत. सगळे साहित्यिक जवळजवळ आपले मराठी हे राजकारणाबद्दल नफरत बाळगून आहेत. ती एक विकृती तरी म्हणावी किंवा कमी तरी म्हणावी. कदाचित हे फार औद्धत्याचं हे होईल विधान, पण मराठी साहित्याला उंची नाही, मराठी साहित्य वर जात नाही, मराठी साहित्य खोल जात नाही असं अनेक लोक ओरडतात. त्याचं कदाचित हे एक महत्त्वाचं कारण असेल की राजकारण, समाजकारण, समाजाचा व्यवहार याच्याकडे लक्ष न देता आपले साहित्यिक वावरतात, म्हणून कदाचित हे होत असेल. आणि ती साहित्यिकांमध्ये विशेष करून आणि तीच आता पत्रकारितेत आलेली आहे. एकेकाळी पत्रकारांना राजकारणाबद्दल सर्वात जास्त रस होता, आता पत्रकारांना राजकारणाबद्दल नफरत आहे. तुझ्या ज्या कोर्समध्ये ही नफरत टाळण्याचा, आवर्जून टाळण्याचा काही विद्यार्थ्यांना तू देतोस की नाही? त्याच्याबद्दल कायम बोलत राहणं त्यांच्याशी, राजकारणाविषयी एवढंच नव्हे तर समाजकारणाविषयी, राजकारणाची आवश्यकता, समाजकारणाची आवश्यकता, आणि आपण कसं निकोप राहिलं पाहिजे पत्रकारांनी, आणि भान ठेवलं पाहिजे सर्वव्यापी, तरच कसं हे मूल्य पातळीवरती ठीक झालं की ते निकोप राहायला पाहिजे. पण प्रत्यक्षात अनुभव असा दिसतो की या वयोगटातली मुलं तुझ्याकडे येतात तिकडे त्यांच्यामध्ये जास्त विफलता असते आणि निकोपकडे बघण्याची. मला नाही वाटत. म्हणजे आत्ता मी जे राजकारणाबद्दल नाही, राजकारणाबद्दल देखील मला नाही वाटत वैफल्य नसतं. कदाचित आपण ज्या विषयात शिरू शकत नाही
तिथून लक्ष काढून दुसरीकडे लावावं असं काही मुलांना वाटत असेल. पण राजकारणाबद्दलचं विशेषतः तरुण पिढीमध्ये वैफल्य नाही आणि तुच्छता ह्या मागच्या पिढीपेक्षा कमी तुच्छता आहे असं मला वाटतं. आता तुझ्या कादंबऱ्यांचे सगळे विषय जे आहेत, मी त्रिशंकू कादंबरी घेतली तरीसुद्धा दलित राजकारणाची आहे, बहिष्कृत म्हटलं तर सामाजिक राजकारणाची आहे, शोधयात्रासुद्धा खरं म्हणजे राजकारणाच्या अंगांगान जाते, आणि मुंबई दिनांक आणि सिंहासन थेट राजकारणाच्याच कादंबऱ्या आहेत. किंबहुना मुंबई दिनांक आणि सिंहासन ज्या वेळेला तू लिहित होतास किंवा लिहिल्यास त्यावेळेला आत्ताचं वातावरण नव्हतं ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात गेले 20 वर्षात वातावरण आहे. तर ते वातावरण महाराष्ट्रातलं म्हणजे 1962 ते 1974 आपल्याकडे एकच मुख्यमंत्री होता आणि नंतरच्या 12 वर्षामध्ये 12 मुख्यमंत्री जवळजवळ झाले अशी परिस्थिती आहे. हा जो काही ऱ्हास झाला हा राजकीय पत्रकार म्हणून किंवा साहित्यिक म्हणून कशामुळे झाला असं वाटतं तुला? म्हणजे ते तुझं निरीक्षण काय की हा कसा झाला? इतका काळ महाराष्ट्र आघाडीवर असलेलं, पुरोगामित्वाच्या दृष्टिकोनातून आघाडीवर असलेलं, सत्ताकारणामध्ये अशी स्पर्धा नसलेलं, यशवंतराव चव्हाणांपासून ते वसंतराव नायकांपर्यंत, आणि मग एकदम कोलाहल, गोंधळ, अराजक, सत्ता स्पर्धा, दर वर्षाला 1.5 वर्षाला मुख्यमंत्री. या 1947 सालापासून तर 72 सालापर्यंत साधारणतः स्थैर्य होतं असं आपलं म्हणणं आहे. तोपर्यंत काय झालं, 2-3 योजना होऊन गेल्या होत्या, लोकांमध्ये समृद्धी वाढायला लागली होती, साक्षरता वाढलेली होती, नव्या पिढ्या शिकायला लागलेल्या होत्या, नवीन समाज शिक्षणामध्ये उतरले होते आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढत होत्या. जेव्हा आपल्यासारख्या बहुविध समाजामधल्या अनेक वर्गांच्या महत्त्वाकांक्षा वाढतात तेव्हा एकच राज्यकर्ता किंवा एकच पक्ष हा स्थिरपणे सत्ता धारण करू शकत नाही. आणि त्यामुळे सगळ्या कोलाहलांमधून सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षा जेव्हा एकमेकांना छेद देतात तेव्हा हे असं अस्वस्थ राजकारण निर्माण होणारच. मला तरी हा एक नैसर्गिक प्रवाह वाटतो. जेव्हा हे सर्व वर्ग समान पातळीवर येतील तेव्हाच खऱ्या अर्थाने एक बहुविध समाजाचं स्थैर्य आपल्या देशाला प्राप्त होऊ शकेल. तुझ्या त्या सगळ्या लेखनाला ते जे एक दलित चळवळीचं परिमाण आहे त्याच्या संबंधात मला विचारायचं होतं की ते सगळे नवीन वर्ग आले, त्यांच्यातलाही मध्यम वर्ग आला जे त्रिशंकू आणि सिंहासनमध्येही आहे, त्या परिमाणामुळे काही बदल अपेक्षित तुला होते आणि ते झाले नाहीत असं काही आहे का? थोडं सर्वच अपेक्षा पूर्ण होतात असं नव्हे. विशेषतः दलित, मध्यमवर्गीय दलित यांनी मराठी साहित्यामध्ये, मराठी राजकारणामध्ये एक नवीन पर्व आणलं, ही गोष्ट खरी आहे. नवीन आकांक्षा त्यांनी प्रतिबिंबित केल्या. त्यानंतरच्या ह्याच्यामध्ये मात्र ह्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जे मार्ग चोखाळावे लागतात त्याच्याबद्दल मात्र त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. म्हणून आज जी थोडीशी विचित्र परिस्थिती असते हे त्या संभ्रमाचं. मला वाटतं तुझ्या मुखवटा ह्या ज्या अगदी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या कादंबरीमध्ये आणि जी बरीच गाजती आहे सध्या, त्या कादंबरीमध्ये ह्या संपूर्ण कोलाहलाचं जवळजवळ 700 वर्ष मागे जाऊन पण विशेषतः आत्ताच्या काळावरती खूप सखोल असं चित्रण केलेलं आहे. परंतु त्याच्यामधनं सुद्धा तो मुखवटा बाजूला झाल्यानंतर सुद्धा उत्तर सापडत नाही. किंबहुना तुझ्या बहुतेक कादंबऱ्यांमध्ये तू उत्तर सापडेपर्यंत वाचकाला नेतोस आणि मग वाचकाला सांगतोस की आता पुढचं तुम्ही बघा. म्हणजे हे धोरण आहे त्या साहित्याच्या पाठीमागचं, का तुला असं वाटतं की आपण उत्तर दिलं की काहीतरी त्या साहित्य कृतीला कमीपणा येईल? नाही, साहित्य कृतीला कमीपणा येईल म्हणून नव्हे, पण मला वाटतं उत्तर असं पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं उत्तर मला एकच उत्तर असं नव्हे, एक पण अनेक उत्तर असतात, अनेक शक्यता असतात. त्या शक्यता त्याच्यातून उलगडलेल्या असतात मला वाटतं कादंबऱ्यांमधून किंवा लेखनांमधून. वाचकांनी पूर्वीच्या कादंबऱ्या शरदचंद्र चटर्जींच्या किंवा अगदी मामा वर्गेकरांच्या त्याच्यामध्ये कसं किंवा वि स खांडेकरांच्या तेव्हा निश्चितता होती, त्याला एक उत्तराची पद्धत होती, ध्येयांची निश्चितता होती. साने गुरुजींची स्वातंत्र्य चळवळ होती, आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे, ब्रिटिशांना घालवायचं आहे, ते अंतिम ध्येय होतं किंवा त्यावेळेचं तरी ध्येय होतं आणि ते निश्चित ध्येय होतं, एकच तारा समोर. आणि त्यामुळे ते उत्तरं सगळ्यांना मिळत होते कथा कादंबऱ्यांमधून. आता तसं नसतं. समाज बांधणं किंवा राष्ट्र बांधणं हे ध्येय जरी समोर दिसत असलं तरी त्याचे मार्ग अनेक असतात आणि त्यामुळे मार्ग अनेक असल्यामुळे भांडणं देखील अनेक असतात. उत्तर एक असू शकत नाही, अनेक उत्तर असू शकतात. पण आपण फक्त उलगडून दाखवणं, याच्यातून आपण कुठे चाललो आहोत हे जरी लोकांना कळलं तरी पुष्कळ झालं. मला वाटतं अशा पद्धतीने आपण जर गप्पा मारत राहिलो तर साहित्याच्या विविध अंगांबद्दल खूप गप्पा मारता येतील. परंतु अशा समोरासमोरसारख्या कार्यक्रमात एक वेळेचंही बंधन असतं. त्या वेळेच्या बंधनामध्ये जेवढं शक्य आहे तेवढी आपण चर्चा करून ती श्रोत्यांसमोर किंवा प्रेक्षकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला आहे. मला खात्री आहे त्याच्यातनं ज्यांना साहित्यिक व्हायचं आहे त्यांनाही काहीतरी मिळेल, जे पत्रकार आहेत किंवा ज्यांना पत्रकार व्हायचं आहे त्यांनाही पत्रकारितेची दृष्टी मिळेल, कारण तू या दोन्ही स्तरांवरती
अतिशय कर्तबगारीने आपला ठसा उमटवलेला आहेस. आज तू समोरासमोरमध्ये आलास याच्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.